नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 87 मध्ये आपण पाहणार आहे. इकडे श्रीधरराव आणि सुमित्रा दोघे पण हळहळत होते. तरी तो आधीच म्हणत होता तिला घरात नको घ्यायला, पण तेव्हा तुम्ही त्याचं ऐकले नाही. सुमित्रा अश्रू पुसत म्हणाल्या, ही पुढे जाऊन असं काही करेल मला वाटलं पण नव्हतं ग. श्रीधरराव हळहळत व्यक्त करत म्हणाले, चांगल्या माणसे एक वाईट गुण असतो, तो म्हणजे ते सर्वांनाच चांगलं समजतात आणि तिथेच त्याची खूप मोठी चूक होते. श्रीधरराव कडून पण हेच चूक झाली. तेवढ्यात योगिता प्रवीणची समजूत काढून त्याला खाली घेऊन आली. त्या दोघांना आलेलं पाहून सुमित्रा पटकन उठल्या. अचानक त्याचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. प्रणू, अरे हे काय झालं तुझ्या हाताला? त्या त्याचे दोन्ही हात हातात घेऊन दुखी अंतकरणाने हळहळत म्हणाल्या. योगिताने पटकन फर्स्ट एड बॉक्स शोधून त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. प्रवीण, जा फ्रेश होऊन ये, मी तोवर तुझं ऑपरेशन करायला ताट घेऊन येते, योगिता जड अंतकरणाने म्हणाली. तसं श्रीधररावाने तिच्याकडे पाहिलं. आज त्याचं पण अंतकरण भरून आलं. या मुलीची आणि माझी जेव्हा भेट झाली तेव्हापासून तिने या घराच्या इज्जतीसाठी माझा शब्द पाळला. लग्नाच्या वेळी पण फक्त माझ्या एका शब्दावर लग्नाला तयार आणि आताही घराच्या इज्जतीसाठी तिच्यावर सणासुदीच्या दिवशी असं भरल्या घरातून बाहेर पडण्याची वेळ आलीये. पण योगिता, तू काळजी करू नकोस, मी आता स्वतः जातीने लक्ष घालून तिच्या आईबाबांना शोधून काढीन. प्रवीणला आणि तुला जास्त दिवस दूर राहू देणार नाही मी. ते तिच्या डोळ्यातील अगातिका पाहून आपल्या मनाशी विचार करत म्हणाले. तेवढ्यात ती औक्षणाचं ताट घेऊन आली. पण तो आपल्या मूळ ठीक करून कुर्ता घालून पाटावर बसला. दोघांच्याही डोळ्यात पाणी भरलं होतं. तिने त्याला आरतीने ओवाळून त्याचं औक्षण केले. त्याने तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. तो गिफ्ट बॉक्स तो मगाशीच खाली घेऊन गेला होता. या गोंधळात तो बॉक्स खालीच राहिला होता. तो पटकन उठून खाली आला. तोवर सुमित्राने पण श्रीधररावांचं औक्षण केलं. तोपर्यंत प्रवीण गिफ्टचा बॉक्स घेऊन वरती आला. योगी, हे घे तुझ्यासाठी पाडव्याचं गिफ्ट. तो गिफ्ट बॉक्स तिच्या हातात देत म्हणाला. अगं बघ तरी आता काय आहे. बॉक्स तर एवढा छान दिसतोय, सुमित्रा म्हणाल्या. ती पाहिलं तुम्ही, चला आधी आपण जाऊया, म्हणजे ती बॉक्स उघडून पाहिल. श्रीधरराव सुमित्रांना डोळ्यांनी इशारा करत म्हणाले. हे दोघे मात्र एकमेकांकडे भरल्या नेत्रांनी पाहत होते. योगी, बघ ना तो गिफ्ट, तो तिच्या जवळ येत म्हणाला. हो म्हणत ती बेडवर बसली. तो पण तिच्या शेजारी बसला. तिने बॉक्स उघडून पाहिला. त्यात डायमंडचा नेकलेस होता. प्रवीण, एवढा महाग? ती पुढे काय बोलणार एवढ्यात तो तिच्या ओठावर बोट ठेवत म्हणाला. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा किमती या जगात कुठलीच गोष्ट नाही. तुला या आधीच सांगितले आहे. त्याने तो नेकलेस तिच्या गळ्यात घातला. आय लव्ह यू सोना, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. आय लव्ह यू टू म्हणत ती त्याला बिलगली. प्रवीण, उद्या मी तुझ्याजवळ नसेन, तुझ्या मनाची काय अवस्था होईल विचार करूनच भीती वाटते रे. आणि मी कशी जगू रे माझ्या श्वासाशिवाय, मनात विचार करून तिच्या अंगाला काटा आला. तो मात्र सगळ्यापासून अभिज्ञ तिला मिठी घेऊन तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणला लवकरच जाग आली. बाजूला योगिता दिसली नाही. तो थोडा वेळ गोंधळला, पण ती उठून तिचं आवरत असेल दुसऱ्या क्षणाला मनात विचार करत तो पुन्हा थोड्या वेळ लोळत पडला. बराच वेळ झाला तरी तिची त्याला काहीच चाहूल लागेना. तो मनातच कसला तरी विचार करत उठला आणि तिला आवाज दिला, पण तिचा काही प्रतिसाद नाही. त्याने पुन्हा एकदा तिला आवाज दिला, पण तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तो आपला मोबाईल घ्यायला वळला तशी मोबाईल खाली एक चिठ्ठी दिसली. काय आहे म्हणून कुतूहलाने तो पाहत त्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. प्रवीण, प्लीज मला माफ कर. पहिलं वाक्य वाचून तो भानावर आला. प्रणू, मी काल तुझ्याशी खोटं बोलले, पण ती परिस्थितीच तशी होती. मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं.
प्रणू, मी जाते, तुझ्यासाठी तुला सोडून जाते. पण काही दिवस, कारण मला ठाऊक आहे तू लवकर सर्व ठीक करशील आणि मला पुन्हा मनाने या घरात घेऊन येशील. मला माहिती आहे तुला आत्ता हे वाचून खूप त्रास होणार आहे, पण प्रवीण, तू जेलमध्ये गेल्यावर, तू त्या घरात नसताना मला जो त्रास झाला असता त्यापेक्षा तरी हा त्रास कमीच असेल. प्रवीण, तुझ्या सहवासाशिवाय जगणं कठीण आहे, पण काही काळ आणि आपण शरीराने जरी एकमेकांपासून दूर असलो तरी मनाने मात्र एकमेकांच्या खूप जवळ असणार आहोत. प्लीज राजा, मला समजून घे आणि तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीस, माझी शपथ आहे तुला. त्यावर जागोजागी तिच्या डोळ्यातल्या अश्रूचे थेंब पडले होते. हे सर्व वाचून तो सुन्न झाला. योगी, तू तू माझ्याशी खोटी बोललीस नाही. तू असं का वागलीस आणि जाता जाता त्रास करून घेऊन नकोस म्हणून मला शपथ देऊन गेलीस. तो कोपऱ्यात आवाजात स्वतःशी बोलत होता. नाही, तू हे बरोबर नाही केलंस. मी यावर काहीतरी पर्याय काढला असता. तुला माझ्यावर इतका विश्वास नव्हता का? एक अश्रू त्याच्या डोळ्यावर गालावर ओघळला. नो योगिता, तू का अशी वागलीस? मागच्या काही दिवसापासून रोज काही ना काही टेन्शन सुरू होती. खूप काही त्याच्या मनात साठून राहिलं होतं. योगिताच्या सोबतीने येणाऱ्या संकटाला सामना तो खंबीरपणे करत होता, पण आज अचानक तिचं असं त्याला एकट्याला सोडून जाणं त्याला सहन होण्यापलीकडे गेलं होतं. त्याने आतापर्यंत मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाला. आह नो योगिता, तू का अशी वागलीस? तो विर्दिन्य अंतकरणाने आक्रोश करत दोन्ही हात केस पकडून तसा गुडघ्यावर खाली बसला. तसा त्याचा आवाज घरभर घुमला. सुमित्रा धावतच खोलीच्या दाराशी आल्या. त्याचा आतून येणारा आवाज ऐकून त्यांचा जीव पण कंठाशी आला. श्रीधरराव पण त्यांच्या पाठोपाठ आले. का केलंस असं? का तू काल माझ्याशी खोटी बोललीस? तुला काय वाटलं मी यातून काहीच मार्ग काढू शकत नसतो का? का मला न सांगता निघून गेलीस तुला ठाऊक आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत होते आणि आता तो पुसायला त्याच्याजवळ त्याची योगी नव्हती. तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता, कारण त्याला वाटत होतं तिने त्याच्यावर अविश्वास दाखवला. योगी, तू मला असं एकट्याला टाकून जायला नको होतंस. का अशी निघून गेलीस? तो ती चिठ्ठी उराशी कवटाळून अजूनही अश्रू ढाळत होता. सुमित्रा आणि श्रीधरराव बाहेर उभे राहून त्याचा आक्रोश ऐकण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते. पहाटे तो झोपेत असताना त्याच्यासाठी ती चिठ्ठी लिहून ठेवून जड अंतकराने रूम बाहेर पडली. आता उजळलं होतं. ती पण चालता चालता घराच्या दिशेने निघाली होती. तिच्याही डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत होते. त्याच्या सुखासाठी म्हणून ती त्याला एकट्याला टाकून आली होती खरी, पण तिच्या अशा घर सोडण्या येण्याने तो तिकडे जास्त दुःखी झाला होता. चालता चालता मध्येच ते गणपतीचं मंदिर तिला दिसलं, जिथे ते दोघं ऑफिसच्या पहिल्या दिवशी आले होते. योगिताची पाऊल आपोआप मंदिराच्या दिशेने वळली. ती मंदिराच्या महाद्वारातून आत आली. अजूनही तिचे डोळे वाहतच होते. तेवढ्यात तो त्या दिवशीचा मुलगा तिच्या समोर येत, दीदी, गणपतीला फूल आणि दुर्वा घे ना, तो मुलगा म्हणाला. तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तिला प्रवीण सोबत येथे आलेले ते क्षण आठवले आणि तिला पुन्हा हुंदका दाटून आला. दीदी, घे ना फूल आणि दुर्वा, तो मुलगा पुढे येत म्हणाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पाहून, दीदी, काय झाले? तुझ्यासोबत त्या दिवशी तो दादा होता, कुठे गेलाय? तो मुलगा पुढे बोलला. तिला मात्र आता त्या मुलाला काय उत्तर द्यावं समजत नव्हते. ती डोळे पुसत पुढे जायला निघाली. दीदी, त्या दिवशी तो दादा मला जास्त पैसे देत होता, तर मी घेतले नाहीत.
पण तो दाता जाता जाता पुन्हा माघारी येऊन माझ्या खिशात पैसे ठेवत म्हणाला, तुझ्या अडचणीच्या काळात हे पैसे वापर. ते तुझ्याकडे आहेत की तुला कोणी दिलेत असे समजू नकोस. आणि त्यानंतर काही दिवसांनी मला माझ्या शाळेत परीक्षा फी भरायची होती. तेव्हा आईजवळ पैसे नव्हते. मग मी त्या दादाने दिलेल्या पैशांनी परीक्षा फी भरली. तो मुलगा तिला सांगत होता. योगिताला मात्र आता काहीच ऐकू येत नव्हतं. ती घरात नाही हे पाहून आता त्याची काय अवस्था झाली असेल याचीच तिला धास्ती लागली होती. तिने आपल्या विचारांच्या तंद्रीतून मंदिरात प्रवेश केला. तो मुलगा मात्र पाठमोऱ्या तिच्याकडे पाहून विचारात पडला. ती एक समोरच्या गणपतीच्या मूर्तीकडे खिन्न मनाने पाहत उभी होती. बाप्पा, का ही अशी वेळ आणलीस? सर्व सहन करेन, पण प्रवीणपासून दूर राहणं अजूनही नाही रे सहन होत. माझ्या प्रणूची अवस्था काय झाली असेल विचार पण करवत नाही रे. बाप्पा, आता तू या कठीण काळात त्याच्या पाठीशी राहा. सदैव त्याच्यावर तुझी कृपाची छाया राहू दे. ती मनातच समोरच्या मूर्तीकडे पाहून बोलत होती. इकडे प्रवीण अजून पण तिथेच आणि तसाच बसून होता. योगिता घरात नाही हा विचार त्याला सहन होत नव्हता. सुमित्रा बाहेरून दरवाजा वाजवत त्याला विनवणी करत होत्या, पण त्यांच्या कानात मात्र आत्ता या क्षणी कोणाचेच आवाज येत नव्हते. इकडे माधुरी मात्र खूपच आनंदात होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. प्रेमचा फोन होता. बोल प्रेम, म्हणत तिने आसुरी हसत मोबाईल कानाला लावला. मग काय झाले ना काम फत्य? तो पलीकडून आसुरी हसत तिला विचारत होता. एक फोन आणि तिचं काम तमाम, ती आसुरी हसत म्हणाली. त्या दिवशी माझा हात पिळला त्यांना मोठ्या तोरात बोलीत होती ना, पण प्रवीण एवढा तिच्यासाठी त्रास करून घेतोय ते मला बघवत नाही रे, माधुरी प्रेमला सांगत होती. त्यानंतर तिने इकडे घडलेली सर्व हकीकत प्रेमला सांगितली. पण प्रेम यार, ते कमिशनर साहेबांना दाखविण्यासाठी स्वतःच्या शरीरावर ओरखडे ओढून घेतलेले त्याची खूप जळजळ होते रे, माधुरी म्हणाली. बेबी, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि हे तर साधे ओरखडे आहेत, होतील लवकर बरे. आणि तू जो आत्ता त्या दोघांच्या मनावर घाव घातला आहेस ना, त्यापुढे तर हे काहीच नाही, तो पलीकडून आसुरी हसत म्हणाला. इकडे योगिताने मंदिराच्या बाहेर असणाऱ्या नळाखाली तोंड धुतलं. आपला मूड ठीक करून ती आईबाबांच्या घरी जायला निघाली. एका रिक्षाला हात करून तिने थांबवलं. रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगून ती माहेरच्या घराकडे जायला निघाली. थोड्या वेळात ती त्याच्या सोसायटीत येऊन पोचली. सकाळी सगळ्यांची कामाची गडबडी सुरू होती, त्यामुळे तिच्याकडे फारसे कोणाचं लक्ष नव्हतं. ती जिन्यावरून एक पायरी जड अंतकरणाने वर चढत येत होती. याच ठिकाणी लहानाची मोठी झाले, येथेच खेळून सगळे बालपण गेले, तरीही आज मला येथे आल्यावर एवढं का अस्वस्थ वाटतंय. प्रवीण नाही नाही म्हणत माझं मन तुझ्यात किती रे गुंतलं. माझं सारं जीवनच तू व्यापून टाकलंस. आज तुझ्याशिवाय नजरेला दुसरं काही पाहायची आसही नाही उरली रे. तुला सोडून माहेरी सुद्धा राहणंच मनात नाही होत. प्रवीण, खरंच तुला समजून घेणे ही अनमोल प्रेमाची भेट दिलीस. पण हे दुःखाचे दिवस पण लवकरच सरतील आणि पुन्हा आपण एकत्र असू. ती विचार करत दरवाजा येऊन पोचली. तिने आपला मूड ठीक करून दरवाजावर नॉक केले. थोड्या वेळात आतून अक्षतने दरवाजा उघडला. ताई तू? तो खुश होऊन तिला बिलगला. अक्षू, तू बरा आहेस ना? योगिताने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारले. हो ताई, तो आनंदाने म्हणाला. योगी, अगं, अशी अचानक सकाळी सकाळी आणि जवाई बापू कुठे आहेत? बाबा बाहेर येत म्हणाले. तेवढ्यात आई पण आली. योगिता बाबांच्या प्रश्नांचे उत्तर न देता आईला जाऊन बिलगली. योगिता, बरी आहेस ना तू? आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली. योगी, तू एकटीच आलीस का? आई दरवाजाकडे पाहत म्हणाली.
नाही अगं, ते प्रवीण आला होता मला सोडायला. त्याला महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून तो मला खालीच सोडून गेला. योगिताने कसंबसं सावरून घेत आईच्या प्रश्नाला उत्तर दिलं. कितीही कामाची घाई असली तरी जवाई बापू इथपर्यंत येऊन गाठभेट न घेता असे जाणार नाहीत. पण असेल महत्त्वाचं काय? योगिताचे बाबा विचार करत म्हणाले. योगिताला पण आईबाबांसोबत असं खोटं बोलायला मन होत नव्हतं. पण सर्व सांगून त्यांना टेन्शन देणं तिला योग्य वाटत नव्हतं. ती बोलून आत गेली. पण ते तिचे जन्मदाते होते. तिने तसं दाखवलं नसलं तरी तिच्या चेहऱ्यावरूनच तिला मनातली दुःख त्यांनी जाणवले होते. दोघेही काहीच काळासाठीच एकमेकांपासून दूर झाले असतील. वाईट वाटून घेऊ नका. दोघांच्याही मनाला जाणीव व्हायला हवी ना ते एकमेकांसाठी काय आहेत. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.